श्री स्वामी समर्थ। 28 डिसेंबरला म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग आहे। या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर या दिवशी तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होण्यास आपल्याला मदत होईल। हा गुरुपुष्यामृत योग हा सर्वोत्कृष्ट योग मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू शकतो। घर, वाहन, सोने या दिवशी खरेदी करणे शुभ असते। या दिवशी आपण जे काही शुभ काम करतो त्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात। गुरुपुष्य योगाचे महत्त्व म्हणजे गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा देखील केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे। या शुभ योगाच्या दरम्यान या दोन्ही देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुपुष्यामृत हा दिवस शुभ आहे। या दिवशी या दोन्ही देवांची पूजा आराधना केल्यास ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात। गुरुपुष्यामृत या शुभ योगामध्ये देवी लक्ष्मीला आपण लवकर प्रसन्न करू शकतो। गुरुपुष्य योगाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला आणि आपल्या पैशासंबंधित ज्या समस्या आहे त्या दूर करण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करायला सुद्धा चांगले असते। पूजा करताना ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 वेळा जप करायचा आहे। या शुभ योगात या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात। तसेच गुरुपुष्य योगाच्या दिवशी आपण आपल्या घराबाहेर भिंतीवरती किंवा दरवाजावरती स्वस्तिक काढायचा आहे, म्हणजे स्वस्तिकाचे चिन्ह काढायचं आहे आणि आपला जो दरवाजाचा उंबरा आहे तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। गुरुपुष्य या दिवशी माता लक्ष्मीचे कर्णधारा स्त्रोत आणि लक्ष्मी स्त्रोताचे पठण करून शकतात। जर याच्या निमित्ताने पठण केले तर एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते, शत्रूंपासून मुक्ती मिळते। तसेच या श्रोतांचे पठण तुम्ही रोज देखील करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।